तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाताना लोक तुमच्या मार्गामध्ये दगड हे फेकणारच आहेत. आता तुमच्या हातात आहे की त्या दगडांची भिंत बनवून तो स्वतःच्याच मार्गात अडथळा निर्माण करायचा की त्याच दगडांचा पूल बनवून पलीकडे जाऊन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आपण 180 डेज चॅलेंज हा प्लॅन सुरू केलेला आहे आणि प्रत्येकाने तो फॉलो करायला सुरुवातही केलेला आहे. बट बऱ्याचशा गृहिणी आहेत, बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना की मराठी ग्रामरचा अभ्यास वगैरे करताना थोड्याशा अडचणी येतात. आणि काही दिवसांपूर्वी मी मराठी ग्रामरचा कोर्स घेतला होता, पण त्याच्यानंतर मग जसं की नेहमीप्रमाणे लिमिटेड टाईमसाठी ॲडमिशन्स ओपन असतात. बट बरेच जण आत्ता प्री एक्झाम झाल्यानंतर मेन्ससाठी सुद्धा मराठी व्याकरणसाठी विचारणा करत आहेत. स्पेसिफिकली 30 डेज चॅलेंज असेल, सुपर 30 डेज चॅलेंज असेल आणि 65 डेज चॅलेंज असेल, तर त्याच्यामधले स्टुडंट जे आहेत ते खूप जास्त रिक्वेस्ट करत आहेत आणि म्हणून मी हा कोर्स परत एकदा रिओपन करत आहे. ठीक आहे. सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनीच हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा. अदरवाईज तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू केलात तरी चालेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण मराठी व्याकरण जेव्हा मी म्हणते त्यावेळेला त्याचा अर्थच असा होतो की संपूर्ण मराठी व्याकरण या कोर्समध्ये पूर्ण मराठी व्याकरण जे आहे ते तुम्हाला शिकवलं जाणार आहे. मराठी व्याकरणमधले जेवढे पण टॉपिक आहेत, जे पण पुस्तक तुम्ही अभ्यासत असाल त्याच्यामध्ये असणारे सगळे टॉपिक तुम्हाला या कोर्समध्ये शिकवले जातील. सगळ्याचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. ठीक आहे. मग याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण ज्यावेळेला मराठी व्याकरणचा अभ्यास करतो तर काही जणांना असं वाटतं की बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक वापरलं पाहिजे, काही जणांना वाटतं मोरा वाळिंबे वापरलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेला आपण एक पुस्तक अभ्यासत असतो तेव्हा हा विचार कुठेतरी येतो की अरे दुसऱ्या पुस्तकामध्ये काही इम्पॉर्टंट असेल तर तुम्हाला दोन्ही पुस्तकं घेणं काही पॉसिबल नसतं. तर या कोर्समधले जे लेक्चर्स आहेत ते दोन्ही पुस्तकांचा आधार घेऊन, रेफरन्स घेऊन बनवण्यात आलेले आहेत. त्यामुळे डेफिनेटली ते तुम्हाला उपयोगी ठरतील. ठीक आहे. त्याचबरोबर त्या पद्धतीने म्हणजे कुठलाही घटक असेल, आपल्याला असं वाटतं जनरली की मराठी व्याकरणमध्ये काही असं ट्रिक्स किंवा टेक्निक्स काय वापरणार आपण अभ्यासाला, तर याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचे टेक्निक्स, अवघड घटक जे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिक्स म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की अभ्यासाचे जे टेक्निक्स आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत. आणि मराठीसोबतच तुम्हाला इंग्लिशच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी सुद्धा देण्यात आलेली आहे. आता हा जो काही कोर्स असेल तो तुम्हाला फक्त मेन्ससाठी उपयोगी येणार आहे का कंबाईनच्या, तर फक्त कंबाईनच्या नाही. जर तुम्ही ग्रुप सीची मेन्स पाहिली तर तिथे सुद्धा 60 मार्कांना मराठी हा घटक आहे, विषय आहे. त्यामुळे तुम्हाला तो ग्रुप सीची मेन्स असेल, तुम्ही सरळ सेवा करत असाल, पोलीस भरती करत असाल, तलाठी करत असाल किंवा 30 तारखेची तांत्रिकची जी एक्झाम आहे टेक्निकलची ती असेल, प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला हा कोर्स जो आहे तो उपयोगी ठरणार आहे. आणि याच्यामध्ये मी मराठीसोबत इंग्लिशचे टेक्निक्ससुद्धा शेअर करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिशचा स्टडी कसा करावा याचीही एक आयडिया येईल. वोकॅबलरी मी डेली सेंड करत होते यापूर्वी मराठी व्याकरणवाले जे स्टुडंट आहेत, तर पुन्हा एकदा मी ते सुरू करण्याचा प्रयत्न करते. बट यावेळेला मी ते सगळ्यांसाठीच ओव्हरऑल म्हणजे 180 डेज जे पण लोक फॉलो करतात सगळ्यांसाठीच देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे सेपरेट वोकॅबलरी म्हणजे इकडे जी वोकॅबलरी दिली जाईल तीच तुम्हाला तिथे प्रोव्हाइड होणार आहे. ठीक आहे. तर कोर्समध्ये या सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्याचबरोबर मॅक्झिमम मार्क्स कसे मिळवायचे याच्याबद्दलचे टेक्निकसुद्धा मी त्याच्यामध्ये शेअर केलेत. आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट पेपरला म्हणजे करंट अफेअर्स सोडून, म्हणजे करंट अफेअर्सचा अभ्यास न करता फर्स्ट पेपरला 71 स्कोर माझं होतं. आता माझं स्कोर सांगायचं की गरज नाही आहे, पण मी का सांगते की म्हणजे कुठलाही क्लास न करता काहीतरी टेक्निक वापरून मी ते केले. मग ज्या पद्धतीने मी अभ्यास केला त्याचा तुम्हाला फायदा व्हावा या हेतूने मी हे फक्त इथे मेन्शन करत आहे. ठीक आहे. तर हा कोर्स जो आहे याच्यामध्ये जेवढे पण काही घटक असतील किंवा मागच्या प्रश्नपत्रिका असतील त्या पण तुम्हाला सांगितल्या जातील. तुम्हाला अभ्यासही सांगितला जाईल की आज कुठला टॉपिक अभ्यासल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे. आणि जे 180 डेजमध्ये फॉलो करत आहेत तर ज्या दिवशी टाईम टेबलमध्ये जो टॉपिक दिला त्याचं लेक्चर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. मग आता याच्यामध्ये ॲडमिशन कोणी घ्यायचं, सगळ्यात पहिली कंडिशन कुठली असेल, ज्यांचा माझ्या टीचिंगवरती विश्वास आहे. अर्थात जर तुम्ही याच्यापूर्वी पाहिलं नसेल तर मराठी व्याकरणचे जे डेमो लेक्चर्स आहेत, 2 डेमो लेक्चर्स, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, एंड स्क्रीनलाही मिळेल. ठीक आहे. तर तिथून पहिल्यांदा तुम्ही मराठी व्याकरणचे मी जे शिकवलेलं आहे ते डेमो लेक्चर पहा. जर तुम्हाला वाटलं की मला समजतंय मॅमने शिकवलेलं मराठी व्याकरण तर तुम्ही ॲडमिशन घ्या. अदरवाईज जर तुम्हाला समजत नसेल तर विनाकारण तुमचा वेळ, पैसा, एनर्जी काहीही वाया घालवू नका. ठीक आहे. दुसरा मुद्दा, ज्याला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे, ज्याला प्रामाणिकपणे फॉलो करायचं आहे त्यांनीच ॲडमिशन घ्या. कारण ज्या वेळेला पण वॉरियर ऑफिसरचा कुठलाही एखादा कोर्स येतो फार लिमिटेड टाईमसाठी ॲडमिशन ओपन असतात. बरेच विद्यार्थी मागचे खूप दिवस ॲडमिशन ओपन होण्याची वाट पाहत असतात.
तुम्ही ॲडमिशन घेता, लिमिटेड ॲडमिशन असल्यामुळे ॲडमिशन क्लोज होतात आणि जो गरजू विद्यार्थी आहे बऱ्याचदा त्याला मिळत नाही आणि तुम्ही घेता आणि तुम्ही ते व्यवस्थित फॉलोही करत नाही, तुम्हाला त्याचा फायदाही होत नसतो आणि मग विनाकारण दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान करण्यात काहीच अर्थ नसतो. ठीक आहे. आणि तिसरा मुद्दा, ज्याला काहीही करून हे सगळं फॉलो करून एक्झाम काढायची, म्हणजे ज्याला पास व्हायचं आहे त्यांच्यासाठीच फक्त हा कोर्स आहे, टाईमपाससाठी कोणासाठी हा कोर्स नाही. ठीक आहे. तुम्हाला फार जास्त म्हणजे दिलेल्या सूचना, ज्या पण सूचना तुम्हाला सांगितल्या जातील तर दिलेल्या सूचना जर तुम्हाला वाचता येत असतील आणि समजून घेता येत असतील तरच ॲडमिशन घ्या. कारण बऱ्याचदा अगदी मी स्पष्टपणे सूचना दिलेल्या असताना विद्यार्थी ते वाचत नाहीत आणि विनाकारण मग शंका विचारत बसतात. तर आपण एक अधिकारी होणार आहोत तर आपल्याला किमान एवढं तरी समजावं की जो काही मेसेज लिहून पाठवलेला आहे तो आपण वाचला पाहिजे, त्याच्यामध्ये काय सांगितले हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला काही डाऊट असेल तर तो विचारला पाहिजे. ठीक आहे. पण बऱ्याचदा की उत्तर तुमचं तिथेच असतं पण तुम्ही ते वाचतच नाही आणि प्रश्न विचारत बसता. ठीक आहे. तर असं करण्याची सवय असेल तर शक्यतो घेऊ नका ॲडमिशन. लेक्चर्स किती वेळा पाहता येतील हा प्रश्न जनरली मुलांकडून विचारलाच जातो, कारण खूप ठिकाणी कोर्सेसला लिमिटेशन्स असतात. तर हे लेक्चर तुम्ही कितीही वेळा आणि कधीही पाहू शकता. एकदा तुम्हाला लेक्चरचा ॲक्सेस मिळाल्यानंतर ते लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. ठीक आहे. जनरली या कोर्सची जी व्हॅलिडिटी असेल ती 6 महिन्यांसाठी असेल. म्हणजे आपण आत्ता सुरू करतोय तर ऑक्टोबरपर्यंत हा कोर्स सुरू राहील. ठीक आहे. ऑक्टोबरपर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी राहील. ठीक आहे. तर तोपर्यंत ॲक्च्युली तुमचं एका महिन्यामध्येच सगळं काही कवर होऊन जातं. नंतर फक्त तुम्हाला रिव्हिजनसाठी एकदा दोनदा पाहायची गरज पडली तर अदरवाईज एकदा तुम्ही पाहिलं आणि तुम्ही आयोगाचे पेपर सोडवले, प्रश्न सोडवले की तिथे तुमचं क्लिअर होऊन जातं. त्यामुळे जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. मराठीसोबत खूप जण रिक्वेस्ट करतात की मॅम इंग्लिशचं पण सुरू करा, तर मी त्याच्याबद्दल विचार करते. डेफिनेटली मी एखादं डेमो लेक्चर अपलोड करेन आणि जर ते तुम्हाला आवडलं तर नक्कीच मग तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकता, त्याच्यामध्ये पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बट त्याच्या आधी मी तुम्हाला एखादं डेमो लेक्चर प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. सो लेक्चरच्या बाबतीत जे काही डाऊट असतील ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ॲडमिशन प्रोसेस काय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. याच्या बाबतीत ज्या सूचना असतील ना ॲडमिशन प्रोसिजरच्या बाबतीत त्या एकदम व्यवस्थितपणे ऐकायच्या आणि व्यवस्थितपणे फॉलो करायच्या. ठीक आहे. ॲडमिशन खूप कमी कालावधीसाठी ओपन असतील. 10 एप्रिल म्हणजे उद्या ॲडमिशन सकाळी 9 वाजता ओपन होतील आणि नेहमीप्रमाणेच लिमिटेड टाईमसाठी असतील. त्यामुळे बंद करण्याचं मी सांगत नाही आहे तुम्हाला की किती वाजता बंद होतील, पण हां फक्त उद्याचा दिवस ओपन असतील ॲडमिशन. ठीक आहे. बरेच जण म्हणतात की मॅम 3-4 दिवस आधी सांगायचं, पण जर मी आज सांगितलं आणि आता 4 दिवसानंतर सुरू करायचं म्हटलं तर मध्ये 4 दिवस जात आहेत, मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो. सो जे 180 डेज कंटिन्युअसली फॉलो करतायत ते तर डेली ग्रुप चेक करत असतात. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही जरी समजा आत्ता नाही व्हिडिओ पाहिला तर उद्या सकाळपर्यंत तुम्ही पाहणारच आहात आणि त्यामुळे याची अपडेट तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे. सो ॲडमिशन उद्या सकाळी 9ला सुरू होतील. बंद कधी होतील तर लिमिटेड ॲडमिशन्स आहेत, तेवढे सीट्स कंप्लीट झाले की ॲडमिशन बंद होणार आहेत हे सांगितलं जाईल किंवा तुम्हाला वेळोवेळी अपडेटसुद्धा दिली जाईल. ठीक आहे. आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व हे नेहमीप्रमाणे जे मी फॉलो करते त्याच पद्धतीने यावेळेला पण ॲडमिशन्स असतील. तर हा झाला ॲडमिशनच्या वेळेचा मुद्दा. कधीपर्यंत कोर्स राहील तुमचा? ऑक्टोबरपर्यंत राहील. ॲडमिशनची प्रोसेस काय आहे, तुम्हाला एक QR कोड सेंड केला जाईल. या QR कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पूर्ण प्रोसेस लिहून पाठवली जाईल की QR कोड तुम्हाला ग्रुपवरून कशा पद्धतीने तुमच्या फोनमध्ये सेव्ह करायचं आहे आणि मग तुम्ही फोनपे किंवा गुगल पेला गेल्यानंतर तिथे QR कोडचा ऑप्शन येतो स्कॅनचा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक गॅलरीचा ऑप्शन येतो आणि एक कॅमेराचा ऑप्शन येतो. तर तुम्ही गॅलरीच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि तुमच्या फोनमध्ये असणारा QR कोड स्कॅन करायचा. तो स्कॅन केल्यानंतर तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट करून झाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असेल, तुमचं नाव, तुमचा करेक्ट ईमेल ID आणि तुम्ही पेमेंट केलं त्याचा स्क्रीनशॉट हे तुम्ही मला मेल ID वरती पाठवणार आहात आणि तो जो मेल ID आहे तो मेल ID मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करणार आहे. ठीक आहे. किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला तो मेल ID देऊन टाकेन. त्या मेल ID वरती तुम्ही काय कराल, हे सगळे तुमचे डिटेल्स पाठवाल. मेलनी पाठवायचेत. जर समजा म्हणजे जरी तुम्ही सेम जो मेल ID तुम्ही मला देणार आहात तोच तुमच्या यूट्यूबला लॉग इन असला पाहिजे. जरी त्याच मेलवरून तुम्ही मला मेल करणार असला तरीसुद्धा एकदा मेल ID तुम्ही मेन्शन करा त्या मेसेजमध्ये. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला ॲडमिशन घेता, ॲडमिशन नंतर ज्यावेळेला तुम्ही मला मेल सेंड कराल त्या मेलमध्ये पहिल्यांदा तुमचं नाव असेल आणि त्याच्याखाली तुमचा ईमेल ID असेल. ठीक आहे. आणि फाईल अटॅच करायची आहे. ती फाईल कुठली असेल, तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट. हे सगळं कंपल्सरी तुम्हाला सेंड करायचंच आहे. ज्याचे हे डिटेल्स माझ्यापर्यंत येतील त्यांनाच लेक्चरचा ॲक्सेस मिळेल. आणि याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे तर तुमचा ईमेल ID.
कारण जर तुमचा ईमेल आय डी चुकीचा असेल तर तुम्हाला लेक्चर्स दिसत नाहीत. हे मी वारंवार सांगते, बट प्रत्येक वेळी काही ना काही विद्यार्थी असे असतात की ज्यांच्या नाही लक्षात येत. तुमचा यूट्यूबला जो लॉग इन असलेला ईमेल आय डी आहे तोच ईमेल आय डी मला द्यायचा आहे, कारण त्याच ईमेल आय डी, तो ईमेल आय डी लॉग इन असला तरच तुम्हाला लेक्चर्स दिसणार आहेत, अदरवाईज दिसणार नाही. त्याच ईमेल आय डीवरती तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. तुमचा ईमेल आय डी करेक्ट देणं ही पूर्णपणे तुमची जबाबदारी असेल. ठीक आहे, तुम्ही चुकीचा ईमेल आय डी दिला तर त्याच्यासाठी तुम्ही मला नंतर जबाबदार धरू शकत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही ॲडमिशन घेतात त्याच्यानंतर 24 तासामध्ये तुम्हाला चॅनलची लिंक दिली जाईल. तो एक प्रायव्हेट चॅनल असेल मराठी व्याकरणचा. त्या चॅनलवरती तुम्हाला लेक्चर्सच्या लिंक प्रोव्हाइड केल्या जातील. तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती फक्त चॅनलची लिंक येईल. ठीक आहे, तिथून सगळ्या सूचना ज्या असतील त्या तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवरती मिळतील. तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुमचे डिटेल्स मला मेल आय डीने पाठवणार आहात. तुम्ही ज्या मेलवरून किंवा तुम्ही जो मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरती तुम्हाला मराठी व्याकरणच्या चॅनलची, टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवली जाईल. त्याच्यावरून तुम्हाला तो चॅनल जॉईन करायचा आहे आणि पुढच्या सगळ्या सूचना तुम्हाला त्या चॅनलवरतीच देण्यात येतील. क्लिअर आहे? कोणालाही मी पर्सनली मेसेज किंवा पर्सनली मेल करणार नाही आहे. फक्त चॅनलची लिंक मी मेलनी पाठवेन. बाकी व्हिडिओच्या लिंक वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला कुठे पाहायला मिळतील? आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती. ठीक आहे, आता ती जी चॅनलची लिंक आहे ती तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर 24 तासांमध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या ॲडमिशनला 24 तास होईपर्यंत वेट करा. 24 तासात जर तुम्हाला लिंक नाही मिळाली तर तुम्ही त्याच्यानंतर मला मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे, त्याच्या आधी मेसेज करू नका. आता या कोर्ससाठी फीज किती आहे तर मी अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला पण मी एखादा कोर्स घेते तर त्या कोर्सची फी आपण नेहमी लिमिटेड ठेवतो. यावेळेला पण ती फी कमीच आहे. 599 रुपये इतकी फी आहे. याच्यामध्ये आपण मराठी ग्रामर आणि इंग्लिशची स्ट्रॅटेजीसुद्धा मी तुम्हाला देत आहे. संपूर्ण मराठी व्याकरण देत आहे. ज्यांना फीज अफोर्डेबल आहे त्यांनी ॲडमिशन घ्या. ज्यांना असं वाटतं की किती फी ठेवली आहे, नमस्कार, तुम्ही या कोर्समध्ये इन्वॉल्वही होऊ नका आणि हा कोर्स तुमच्यासाठी नाही आहे सुद्धा. ठीक आहे, कारण अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर कालचीच गोष्ट असेल. एक व्यक्ती अगदी तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळेला एक शिक्षक तुम्हाला शिकवतो त्यावेळेला त्या शिक्षकाला काय मेहनत घ्यावी लागते त्यांना माहिती असते आणि अगदी माफक दरामध्ये ते विद्यार्थ्यांना लेक्चर्स प्रोव्हाइड करून देतात. मुलं ज्या ठिकाणी 5-5, 6-6 हजार रुपये फीज भरत आहेत आणि त्याच्यानंतरही त्या शिक्षकांचं शिकवलेलं समजत नाही, अशा ठिकाणी ती व्यक्ती प्रामाणिकपणे अगदी आय थिंक 999 समथिंग फीज होती, त्याच्यामध्ये तो सगळा कंटेंट प्रोव्हाइड करते. बट तरीसुद्धा काही मुलं त्याच्यामध्ये म्हणजे काही ना काहीतरी म्हणत असतात. तर हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं आणि जनरली जे कमी फी ठेवतात त्यांच्या बाबतीत जास्त हे प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे, सो तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होत असेल तर मी सुरुवातीला पण सांगितलं ज्यांचा अभ्यास होतो त्यांनी तर म्हणजे स्वतःच करा. पण ज्यांना कोणाला असं वाटतंय की मग पैसे घेता आहे ते, तर कृपा करून तुम्ही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ नका. ज्यांना वाटतं शिकवण्याचा फायदा होईल त्यांनी डेफिनेटली ॲडमिशन घ्या. आणि जसं की लिमिटेड ॲडमिशन्स आहेत, सो मी पण कोणाला फोर्स करत नाही आहे की तुम्ही घेतलंच पाहिजे आणि असंच होईल तसंच होईल. लक्षात घ्या, कोर्स मी देईन, लेक्चर्स मी देईन, स्ट्रॅटेजी मी सांगेन, सगळं काही मी सांगेन. पण अभ्यास कोणाला करावा लागणार आहे? तुम्हाला. लेक्चर्स कोणाला पाहावे लागणार आहेत? तुम्हाला. नोट्स कोणाला काढाव्या लागणार आहेत? तुम्हाला. सगळा अभ्यास केलेला प्रश्नपत्रिका कोणाला सोडवाव्या लागणार आहेत? तुम्हाला. फक्त ते करून घेण्याची जबाबदारी माझी असेल. ठीक आहे, सो ज्यांना कोणाला म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे फायदा झाला आहे, जे पण आपण हे घेतले चॅलेंजेस घेतले असतील किंवा बाकी ज्या पण गोष्टी मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड केल्या, ज्यांना वाटतं की हां फायदेशीर आहे बाबा, काहीतरी याच्यातून आपल्याला आउटपुट मिळते, त्यांनी डेफिनेटली ॲडमिशन घ्यायला काहीही हरकत नाही. ठीक आहे, आय थिंक याच्यामध्ये बाकी कुठली शंका असण्याचं काहीच कारण नाही आहे. तरीही एखादा पॉईंट माझ्याकडून राहून गेला असेल इथे सांगायचा, तो जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या डाऊट्सशी रिलेटेड मग एकच कमेंट, म्हणजे सगळे डाऊट क्लिअर होणारी एकच कमेंट. जर काही मुद्दे राहिले असतील तर जे मी ऑलरेडी लेक्चरमध्ये सांगितले तर हे तुम्हाला पाहावंच लागेल. आणि ॲडमिशनपूर्वी हा व्हिडिओ कम्प्लिटली पाहणं हे बंधनकारक आहे. ठीक आहे, मी परत एकदा सांगते, तुम्हाला कोर्समध्ये संपूर्ण मराठी व्याकरणचे लेक्चर्स दिले जातील. मराठी आणि इंग्लिश पेपरची स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केली जाईल. वोकॅबलरी ओव्हरऑल सगळ्यांसाठीच शेअर केली जाईल. त्याच्यातून तुम्हाला वोकॅबलरी करायची, बट वोकॅबलरी कशी करायची, कसं, हे तर मी ऑलरेडी 180 डेजमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि जे पण लेक्चर्स आहेत ते दोन्ही पुस्तकांचा रेफरन्स घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलेले असतील. ठीक आहे, तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर
तुमचा करेक्ट ईमेल आय डी पाठवणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल आय डी देत आहे. हवं तर पहिल्या कमेंटमध्ये मी ईमेल आय डी पिन करून ठेवते आणि ग्रुपवरती सुद्धा ईमेल आय डी मी सेंड करेन. त्याच मेल आय डीवरती हे डिटेल्स पाठवायचे आहेत. पेमेंटचा स्क्रीनशॉट ज्यांचा मला मिळेल मेल आय डीनी आणि करेक्ट ईमेल आय डी मिळेल त्यांनाच मराठी व्याकरणचं ॲडमिशन कन्फर्म झाल्याचा आणि मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनलची लिंक त्यांनाच मिळेल. 24 तासानंतरही लिंक नाही मिळाली तरच तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, 24 तास तुम्हाला वाट पाहावीच लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील आय होप सो. ॲडमिशन ओपन कधी होणार आहेत? 10 एप्रिलला सकाळी 9 वाजता ओपन होतील. सकाळी 9 वाजता तुम्हाला QR कोड दिला जाईल. कुठे दिला जाईल? आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, ज्याचा आय डी जो आहे तो आहे @warrior, हे ए आहे. ठीक आहे, ऑफिसर. बरेच जण इथे ओ करतात तर ओ नाही आहे, ते ए आहे, लक्षात ठेवा. वॉरियर ऑफिसर जर तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरून जर तुम्हाला जॉईन होता आलं तर बेस्टच आहे. जर तिथून तुम्हाला जॉईन होता येत नसेल तर टेलिग्रामवरती जा आणि @warrior officer हे फाइंड आउट करा. तुम्हाला टेलिग्रामचा चॅनल मिळेल. तिथे आल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती आला असेल तर एकदा कन्फर्म करा की सुप्रिया मॅडमचाच ग्रुप आहे का. अदरवाईज काही फेक अकाउंट आहेत जे ओपन करत आहेत आणि मग तिथे म्हणजे मी अगोदरच सांगते चॅनलवरती आपल्या आय थिंक 18,700 or 800 मेंबर्स आहेत सध्या आणि ग्रुपवरती 10,300च्या आसपास आहेत. हे पण मी सांगते. तुम्ही चॅनलला जॉईन व्हा कारण तिथेच माझ्या सगळ्या सूचना तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, तर तिथे एकदा कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर पेमेंटच्या आधी तर डेफिनेटली कन्फर्म करा म्हणजे तुम्ही योग्य ग्रुपवरती आहात का. तुम्ही मागचे मेसेज बघितले तुम्हाला कळेल सुप्रिया मॅडमचा ग्रुप आहे की नाही. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही पुढची प्रोसेस करा. कोणीही मी कोणालाही पर्सनली मेसेज करून कुठलाही नंबर प्रोव्हाइड करत नाही की या मोबाईल नंबरवरती पेमेंट करा. ठीक आहे, कन्फर्म केल्याशिवाय म्हणजे जर असं कुठला मेसेज आला तर अर्थात तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्थात इथूनच तुम्ही जॉईन होणार आहात लिंकवरून. पण जर कोणी पर्सनली मेसेज करत असेल किंवा जर कोणी असं म्हटलं तुम्हाला उद्यानंतर की मी ॲडमिशन घेतले आणि आता मला नको आहे, कॅन्सल करायचं आहे, माझ्या जागी तुम्ही या, तर असं कोणालाही पेमेंट करू नका. इथे फसवणूक फार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, सो जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी तसं कमेंटमध्ये सांगा. जर माझ्याकडून काही सांगायचं राहून गेलं असेल, शक्यतो राहिलंच नाही आहे, पण तरीसुद्धा जर डाऊट असेल तर तो तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. मी डेफिनेटली त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि डिटेल्स सगळे कुठे मिळतील? टेलिग्रामच्या आपल्या चॅनलला वॉरियर ऑफिसर या टेलिग्राम चॅनलवरती, ज्याचा आय डी आहे @warrior officer. ठीक आहे, सो जे पण रिक्वेस्ट करत होते स्पेसिफिकली परत एकदा सुपर 30DC चॅनल असेल, चॅलेंज असेल आणि 65 डेज चॅलेंज असेल तर त्या वॉरियर्सने तर डेफिनेटली, कारण तुमच्या रिक्वेस्टमुळेच हे मी सुरू केले. आणि गृहिणींना मी स्पेसिफिकली सांगेन तुम्हाला सगळं कंप्लीट करणं पॉसिबल नसतं. तर तुम्ही जर ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलं तर तुमचा टॉपिक कंप्लीट होतं. म्हणजे एक लेक्चर पाहिलं की त्याच्यात तुमचा टॉपिक जो आहे तर सगळ्या संकल्पना वगैरे क्लिअर होतात. त्यामुळे तुम्हाला जो सेपरेट वेळ द्यावा लागतो, पुस्तकं वगैरे घेऊन बसावं लागते, तर लेक्चर पाहिले की त्याच्यातून तुमचं सगळं कवर होते. कारण मी सगळे टॉपिक जे आहेत ते डिटेलमध्ये घेतलेत. तुम्हाला फक्त नंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्या टॉपिकवरचे ते फक्त स्वतःहून करायचे आहेत. त्यामुळे तुमचा टाईम सेव्ह होऊ शकतो. सो तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन डेफिनेटली की तुम्ही हा कोर्स जॉईन करायला हवा आहे. ठीक आहे, बाकी लोक जे आहेत ते मग तुमचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. आय होप तुम्ही सगळ्यांनी जेवढ्यांनी रिक्वेस्ट केली होती ते खुश झाले असतील. हा व्हिडिओ पाहून झाला असेल तर लाईक करा. आणि याच्यासोबत इंग्लिश ग्रामरसुद्धा सुरू करण्याचा मी विचार करते, बट त्याच्या आधी एक डेमो लेक्चर मी डेफिनेटली टाकेन. आणि याला ॲडमिशन घेण्यापूर्वी याचं जे डेमो लेक्चर आहे त्याची लिंक मी तुम्हाला देते. ते डेमो लेक्चर नक्की पहा. ठीक आहे, समजते असं वाटलं तरच ॲडमिशन घ्या. आणि वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करा. थँक्यू.